विरोध कोणीच करत नाही. चल पोरी चल. भीम जयंती सिनेमा अगदी छान बनवला. निर्मात्यांनी भीम जयंतीच्या निमित्ताने सिद्ध केले की कोणीही आपले कसब लावून उत्तमच नव्हे तर उत्कृष्ट कलाकृती जगासमोर सादर करू शकतात. पण भीम जयंती मी बघितला, एक एससी कॅटेगरीतला तरुण कसा इतरांशी लढा देतो, अन्यायाविरुद्ध उभा राहून समाजाला आशेचा किरण दाखवतो. वाटतं एक नेतृत्व शेवट जाईल, समाजाला नवचैतन्य देईल, रंगल्या गांजल्यात जागृती होईल, मरगळलेली मने प्रफुल्लित होईल. पण सिनेमाचा शेवट अनपेक्षित झाला. भीम जयंती शोकांतिका बनवला. आपलेच कसे घात करतात, आपल्याच अस्थनीत कसे लपून बसतात आणि शेवटी का आणि कशासाठी आपल्याच पुढे येणाऱ्या भविष्याचा अंकुर छाटतात. सिनेमाच्या शेवटी धर्मेशचा अपघात होतो आणि अपघात घडवून आणणारा त्याच्याच पार्टीचा कार्यकर्ता दाखवला जातो. ही एक शोकांतिका आहे. खरं तर सिनेमामधून प्रबोधन व्हावे, प्रेक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे, परस्पर विश्वास, प्रेम, आपुलकी आणि इमानदार वृत्ती निर्माण व्हावी. सिनेमा पाहिल्यानंतर एक प्रेरणा प्रेक्षकांनी सोबत घेऊन जावी किंवा निदान निस्पृह आनंद तरी घेऊन जावा. पण यापैकी भीमजयंतीच्या प्रेक्षकांनी काय नेलं शेवटी तर निराशा, नैराश्य, अविश्वास, साशंकता, आपल्याच लोकांबद्दल द्वेष. द्वेषाची पेरणी करण्यात आली अनपेक्षितपणे. दूर दूर आणखी दूर गेली भविष्यात मिळणारी मने. नामदेव ढसाळ, भीमा कोरेगाव पडद्यावर का येत नाही? फुले जसाच्या तसा का दाखवल्या जात नाही? कारण त्यात प्रेरणा आहे. गुलामगिरीला झुगारून देण्याची ताकद तुमच्यात निर्माण होईल आणि बंड करून उठाल ही भीती आहे. मनुस्मृतीला जी हवी आहे ती या सिनेमाने निराशा पेरली. प्रफुल्लित असणारी मने पुन्हा मरगळली आणि व्यक्ती व्यक्तीला दुरावून गेली. सेन्सॉरही नाचला असेल आनंदाने उर भरून, मिस्किलपणाने हसला असेल चष्म्याच्या खिडकीतून. मिस्किलपणाने हसला असेल चष्म्याच्या खिडकीतून. पण आता हवा आहे भीम जयंती पार्ट 2. प्रेरणा देणारा, विश्वास परतवणारा. प्रेरणा देणारा, विश्वास परतवणारा, प्रफुल्लित करणारा, नवचैतन्य देणारा, आंधळ्या झालेल्या समाजाला पुन्हा डोळे देणारा. शोकांतिका नको, निर्भेळ आनंद हवा. आशेचा किरण निराशेला हरवणारा, नवचैतन्य, तेज, तर्रार समाज निर्माण करणारा, एकीकरणास प्रवृत्त करणारा, आपुलकीची पेरणी करणारा, समाज जोडणारा, मनातील द्वेष हरवणारा. समाज जोडणारा, मनातील द्वेषास हरवणारा, द्वेषाची बीज पेरणाऱ्यास जाणणारा आणि त्यास तुडवणारा. खरा शत्रू कोण त्याला धडा शिकवणारा, परस्पर प्रेम आणि सामंजस्याची भावना निर्माण करणारा. भीम जयंती हवा घडवण्यास समाज नवा. भीम जयंती हवा घडवण्यास समाज नवा. ही अपेक्षा भीम जयंतीच्या निर्मात्यापर्यंत जाऊ द्या. त्यासाठी शेअर करा. त्याची पावर असली ना तर आपल्याकडे संघटनेची पावर आहे आणि त्याचा वापर तुम्ही कधीच करत नाही. संघटित राहाल तर सुरक्षित राहाल, नाहीतर एक दिवशी कापले जाल. हो साहेब, आलं लक्षात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.